हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम मस्त अशी झणझणीत एकदम चविष्ट अशी अंडा भुर्जी कशी करायची ते पाहणार आहे। एकदम छान अशी बनवलेली आहे, थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, पण मस्त झालेली आहे। तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त अशी अंडा भुर्जी झालेली आहे। तुम्हाला पण जेव्हा पण बनवायची असेल या पद्धतीने एकदा बनवून बघा, मस्त होते। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, एकदा या पद्धतीने नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी अंडा भुर्जी बनवण्यासाठी 9 ते 10 अंडी घेतलेली आहेत, कच्ची अंडी। आता ही सगळी अंडी मी फोडून घेणार आहे एका बाउलमध्ये। इथे बघू शकताय तुम्ही, सगळे अंडी मी फोडून घेतलेले आहेत, बघू शकताय। आता तुम्ही अशी कढईमध्ये अंडी फोडून टाकू शकता, पण मी पहिला फोडून घेतलेले आहेत। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। एक पळी तेल टाकून घ्यायचं आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये सगळी फोडून घेतलेली अंडी घालून घ्यायची। इथे बघू शकताय, पहिला ही सगळी अंडी मी फोडून 2-3 मिनटं छान असं परतून घेणार आहे थोडंसं। इथे बघू शकताय अंडी फोडून घेतलेले आहेत आणि ही आपल्याला परतून घ्यायची आहेत। बघा, या पद्धतीने परतून घेते, बघू शकताय। आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे जसं परतत जाईल तसं हे घट्ट होतं बघा आणि छान असं होतं बघा। या पद्धतीने मी परतून घेते, बघू शकताय तुम्ही। थोड्या वेळानंतर इथे हे छान असं घट्ट झालेलं आहे, बघू शकता। आता 2 मिनटं मी याला छान असं परतून घेणार आहे। इथे मी 2 ते 3 मिनटं छान परतून घेतलेलं आहे। आता काढून घेतलेलं आहे। त्याच कढईमध्ये छान भुर्जी बनवणार आहे, त्यासाठी मी अजून एक पळी याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे। आता यामध्ये 3 ते 4 कांदे मीडियम साईजचे एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत। तेल गरम झाल्यानंतर मी कांदा यामध्ये घालून छान असा परतून घ्यायचा आहे। मी इथे बघा कांदा घातलेला आहे, कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे बघा। हलक्याशा गोल्डन कलरवर कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतलेला आहे। 2 हिरवी मिरची मी यामध्ये घातलेली आहेत आणि यानंतर यामध्ये बघा छान असे मिरची पण परतून घेतलेले आहेत आणि यामध्ये 2 टोमॅटो मीडियम साईजचे मी घातलेले आहेत बघा। टोमॅटो पण आपल्याला छान असे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। टोमॅटो पण इथे बघा मी परतून घेतलेला आहे। यामध्ये बघा थोडीशी मी इथे हळद घालून घेते। इथे बघू शकताय मी पाव चमचा हळद घातलेली आहे यामध्ये आणि गरम मसाला घालते। 1 चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे। तुमच्या आवडीनुसार मसाले घाला आणि मी इथे लाल तिखट घालते बघा। इथे मी 1 चमचा आणि थोडंसं वर लाल तिखट घातलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले तिखट घालू शकता। हे सगळं मी मिक्स करून घेते, कांदा आणि इथे बघा टोमॅटोमध्ये हे छान असं मिक्स करून घ्यायचं। 1 मिनटं परतून घेतलेलं आहे। आपण हे यामध्ये भाजून घेतलेले अंडी यामध्ये घालून घ्यायचं, परतून घेतलेलं हे अंडीचं सगळे असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते बघा। सगळं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि इथे बघा 2 ते 3 मिनटं हे छान असं याच्याबरोबर परतून घ्यायचं आहे। मी छान असं इथे परतून घेतलेलं आहे बघा। सगळा मसाला छान असा लागलेला आहे बघा याला। आता याच्यावर मीठ घालून घ्यायचं चवीनुसार। आपण अंड्यांमध्ये मीठ घातलं होतं, मसाल्यांचं मीठ घालून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा। या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघा आणि याच्यावर झाकण ठेवून आपण याला छान अशी वाफ देऊन घेणार आहे। हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं मी याला वाफ देऊन घेते। छान असं चव लागते बघा, पण मध्ये एक वेळ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनटानंतर बघू शकताय छान वाफ लागलेली आहे, पण मी मध्ये एक वेळ छान असं याला हलवून घेतलं होतं, नाहीतर खाली लागू शकतं बघा। छान अशी आपली झणझणीत अंडा भुर्जी तयार झालेली आहे बघा। मस्त होते बघा, चवीला छान लागते। सगळ्यात शेवटी मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते। इथे कोथिंबीर घातलेली आहे, बघू शकताय। कोथिंबीर पण यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। इथे बघा कोथिंबीर मी मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये। या पद्धतीने मिक्स करून घ्यायची। इथे आपली मस्त अशी एकदम सुटसुटीत छान अशी बघा चविष्ट अशी अंडा भुर्जी तयार झालेली आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा करून बघा। बघा मी गॅस बंद केलेला आहे, तयार झालेली आहे आपली अंडा भुर्जी। झणझणीत चमचमीत चविष्ट अशी तयार झालेली आहे, बघू शकताय। तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशी झालेली आहे बघा। तुम्ही पण नक्की या पद्धतीने एकदा करून बघा।
बघा मस्त अशी झालेली आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्ही या पद्धतीने नक्की अंडा भुर्जी करून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।